श्री शिव हनुमान मंदिर देवस्थानम मागील वर्षी पुनर्प्रतिष्ठापना निमित्त यावर्षी आपण दिनांक 10 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत वार्षिकोत्सव कार्यक्रम नियोजन केलेला आहे। त्याचप्रमाणे स्वरांजली दीपोत्सव 2025 असे दोन्ही कार्यक्रम एकाच ठिकाणी होत आहेत। तर त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम रोज सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत रुद्राभिषेक होणार आहे। सायंकाळी 4 ते 5 ओम हवन, सायंकाळी 6 ते 7 गणपती अथर्व शीर्ष पठण, भक्ती संध्या, ललिता सहस्त्रनाम पठण, हनुमान चालीसा पठण असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। त्याचप्रमाणे रोज रात्री 8 वाजता महादीपोत्सव कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर 12 तारखेला काशीचे जगद्गुरू मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजींचं मधुर वाणीतून आशीर्वचन होणार आहे। त्याचप्रमाणे 16 तारखेला समारोपच्या दिवशी पंढरपूरचे सहाध्यक्ष अबप गहिनीनाथ औसेकर महाराज यांचं आशीर्वचन संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे 13 तारखेला सुधाकर इंगळे महाराज यांचं प्रवचन होणार आहे। त्याचप्रमाणे बारूद कार्यक्रम पण आहे, मृदुंगनाथ कार्यक्रम असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत। तर भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवावे ही विनंती। श्री शिव हनुमान देवस्थान हे गेल्या वर्षी महादेवाची नवीन पिंड स्थापन केलेलं आहे। त्याप्रमाणे दरवर्षी या वार्षिकोत्सव कार्यक्रम करण्याचे ठरवलेले आहे। त्यासाठी शिव हनुमान देवस्थानतर्फे व लंबोदर मित्रमंडळ आणि कोमल मित्रमंडळ हे सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे। दिनांक बुधवार 10/12/2025 ते आणि 16 डिसेंबर 2025पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात प्रामुख्याने मल्लिक शिवाचार्य मल्लिकार्जुन स्वामी महाराज आणि पंढरपूरचे गहिनी औसेकर महाराज हे या कार्यक्रम व हरिभक्त पारायणचे श्री इंगळे महाराज असे हे कार्यक्रमाला हजर राहणार आहे। ते कार्यक्रम त्यांच्या प्रवचनाने होणार आहे। तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमात येऊन शोभा वाढावी आणि आपण या कार्यक्रमासाठी या आलेल्या वक्तांचे ते 2 शब्द आपण ऐकून त्यांना आपल्या मनापासून प्रसन्न व्हावे, त्यासाठी त्यांनी आपल्याला जे सांगतात ते शांततेने ऐकण्यासाठी सगळ्यांनी संध्याकाळी 7 ते 8पर्यंत या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती। जय मार्कंडेय, जय श्रीराम। शिव हनुमान देवस्थान आणि स्वरांजली न्यूज चॅनल, कोमल मित्रमंडळ, लंबोदर मित्रमंडळ याच्या सहकार्याने शिव हनुमान देवस्थान वार्षिकोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनात भव्य अशा प्रकारे दीपोत्सव साजरा होणार आहे। दिनांक 10/12/2025 ते 16/12/2025 या कालावधीमध्ये विविध वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। पहिल्या दिवशी बुधवार 10/12/2025 रोजी सकाळी 8 ते 10 गणपती पूजा, रुद्राभिषेक, आरती आणि तीर्थप्रसाद आणि त्याचबरोबर दुपारी 4 ते 5 या वेळेत ओम हवन आणि त्याच पद्धतीनं सायंकाळी 6 ते 7 गणपती अथर्वशीर्ष पठण पंडित वेणुगोपाल जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। आणि त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 भक्तिसंध्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम गोवर्धन कमटम आणि त्यांचे वाद्यवृंदासोबत सादर करण्यात येणार आहे। आणि त्याचबरोबर 8 ते 9 या दरम्यान भरतनाट्यम आणि भव्य अशा प्रकारचं महादीपोत्सव साजरा होणार आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक 11/12/2025 रोजी सकाळी 8 ते 10 या दरम्यान गणपती पूजा, रुद्राभिषेक आणि त्याचबरोबर प्रसाद, तीर्थप्रसाद आणि दुपारी 4 ते 5 या वेळेत ओम हवन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। आणि संध्याकाळी 6 ते 7 या कालावधीमध्ये सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम होणार आहे आणि शिवपुरी संस्थान यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे। आणि
7 ते 8 या कालावधीमध्ये भक्ती संध्या ब लक्ष्मण महाराज देवदास यांच्या सहकारी यांच्यासोबत होणार आहे. आणि 8 ते 9 भरतनाट्यम आणि दीपोत्सव साजरा होणार आहे. आणि त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी 8 ते 10 गणपती पूजा, रुद्राभिषेक आणि तीर्थप्रसाद होणार आहे. दुपारी 4 ते 5 या कालावधीमध्ये ओम हवन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहे. आणि सायंकाळी 7 ते 7 ललिता सहस्त्रनामम या जयबतकम्मा सखी समिती यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आणि सायंकाळी 6 ते 8 या कालावधीमध्ये श्रीमद सिंहासनाधीश्वर काशी सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 श्री मल्लिकार्जुन शिवाराध्य शिवाचार्य महास्वामी यांचं आशीर्वचन होणार आहे. आणि 8 ते 9 या कालावधीमध्ये भव्य अशा प्रकारे भरतनाट्यम आणि भव्य दीपोत्सव होणार आहे. आणि त्याचबरोबर शनिवार दिनांक सकाळी 8 ते 10 रुद्राभिषेक, गणपती पूजा, रुद्राभिषेक, तीर्थप्रसाद आणि दुपारी सायंकाळी नेहमीप्रमाणे ओम हवन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहे. आणि सायंकाळी 6 ते 7 या कालावधीत हनुमान चालीसा होणार आहे. आणि प्रभाकर पलमारी यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान चालीसा होणार आहे. आणि त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या कालावधीमध्ये अबप सुधाकर इंगळे महाराज यांचं प्रवचन होणार आहे आणि आशीर्वचन होणार आहे. रात्री 8 ते 9 या कालावधीमध्ये भव्य अशा प्रकारे भरतनाट्यम आणि दीपोत्सव साजरा होणार आहे. आणि रविवार दिनांक 14/12/2025 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 8 ते 10 या कालावधीमध्ये गणपती पूजा, रुद्राभिषेक आणि आरती आणि तीर्थप्रसाद आणि त्याचबरोबर दुपारी 4 ते 5 या कालावधीमध्ये ओम हवन आणि विविध धार्मिक कार्यक्रम आणि 7 ते 8 या कालावधीमध्ये अबप राकेश अण्णा महाराज आणि त्यांचे सहकारी यांचं वासुदेव एलदंडे आणि बालाजी कोटा याचं भारूड कार्यक्रम होणार आहे. आणि त्यानंतर रात्री 8 ते 9 या कालावधीमध्ये भव्य अशा प्रकारे भरतनाट्यमनंतर भव्य अशा प्रकारे दीपोत्सव साजरा होणार आहे. सोमवार दिनांक सोमवार दिनांक 15/12/2025 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे 8 ते 10 या कालावधीमध्ये गणपती पूजा, रुद्राभिषेक, तीर्थप्रसाद, आरती आणि तीर्थप्रसाद आणि सायंकाळी 4 ते 5 या कालावधीमध्ये ओम हवन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहे. आणि 7 ते 8 या कालावधीमध्ये अबप ज्योतिराम चांगवले महाराज यांचं संत ज्ञानेश्वरी महाराज मृदंग शिक्षण संस्था यांच्यामार्फत मृदंगवादन होणार आहे. आणि मंगळवार दिनांक 16/12/2025 रोजी सकाळी 9 ते 11 या कालावधीमध्ये शतघटाभिषेकम होणार आहे, महापूजा होणार आहे आणि त्यानंतर तीर्थप्रसाद होणार आहे. आणि त्यानंतर 12 ते 1 या कालावधीमध्ये गैनीनाथ अवसेकर महाराज सहअध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी देवस्थान यांचे आशीर्वचन होणार आहे. आणि त्याचबरोबर महाआरती होणार आहे, प्रसाद वाटप होणार आहे. या सर्व दिनांक 10 ते 12 10 ते 16 10/12/2025 ते 16/12/2025 या कालावधीमध्ये होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये सर्व भाविक भक्तांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमात शोभा आणावी ही नम्र विनंती.